लक्षवेधीचं जर उत्तर बघितलं तर एकदम असत्य उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। कारण एकंदरीतच हा वाद राजकीय नव्हता। हा माजी आमदारांच्या घराच्या समोर अवैध धंदे सुरू होते, पत्त्याचा क्लब सुरू होता आणि त्याच्यापासूनच या भांडणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। पण त्याला उत्तरामध्ये राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला। उपनगराध्यक्षाची मिरवणूक चालू असताना त्या मिरवणुकीवर दगडफेक झाली आणि त्याच्यानंतर खरी भांडणाला सुरुवात झाली। थोड्याफार प्रमाणामध्ये दोन्ही पार्टीचं बिना हत्याराची मारामारी झाली हे सत्य आहे। पण नंतर पोलीस स्टेशनमध्ये आज समाज एकत्र आला आणि तो वाद मिटला। पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षाने गुन्हा दाखल केला नाही, दोघं पार्ट्या चालल्या गेल्या। मात्र रात्री 11 वाजता आमदारांच्या घरावर 11 ते 11:30च्या मध्ये आमदारांच्या घरावरती सशस्त्र हल्ला करण्यात आला। त्याची क्लिप सुद्धा माझ्याकडे आहे, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देणार आहे। पण 25-30 लोकांनी तलवारी टामी हातात घेऊन आमदारांच्या घरावर हल्ला केला, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, सर्व काचं फोडून टाकली, गाडीला आग लावण्याचा प्रयत्न केला। आणि अशामध्ये हा वाद झाल्यावर ते पोलीस स्टेशनला जेव्हा फिर्याद द्यायला गेले त्यांच्या घरावर हल्ला झाला। पण एलसीबीच्या पीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अगोदर की बुवा यांनी त्यांच्यावर गुन्हा त्यांच्या घरावर हल्ला केला म्हणून माजी आमदारावरच गुन्हा दाखल केला। आणि एक प्रकारे तुम्हाला मला लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारलेले चालतात, पण पोलीस खात्याच्या विरुद्ध जर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणी बोललं तर ते एलसीबीला अजिबात सहन होत नाही, अशी एक प्रकारची वातावरण निर्मिती या नंदुरबार जिल्ह्यामध्ये झालेली आहे। पूर्वी आमचे एसपीने अवैध धंदे या शहरामध्ये सर्व बंद करून ठेवले होते, पण दुर्दैवानं हे एलसीबी पीआय जेव्हापासून आले तेव्हापासून सर्व बॅकलॉग भरून काढला आणि एकंदरीत सगळे अवैध धंदे सुरू आहेत आणि त्याच्यातूनच हा प्रकारही घडलेला आहे। माझी विनंती आहे आपल्याला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना की आमदारांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते विड्रॉल केले पाहिजे। आता परवाच्या दिवशी 1 तारखेला एक लग्न होतं। सभापती महोदय, आपल्यालाही माहिती आहे की लग्न मंगल कार्यालयामध्ये होतात, रिसॉर्टमध्ये लग्न होतं, सर्व सीसीटीव्ही फुटेज आहेत, तिथं सीसीटीव्ही आहेत, पण तरी सुद्धा आमदाराच्या कुटुंबांनी जातीवाचक शिव्या दिल्या म्हणून एक भगिनी फिर्याद द्यायला गेली, तिला तयार करून फिर्याद द्यायला घेऊन गेले, पण तिने फिर्याद दिल्यावर 9 तारखेला आमदाराच्या कुटुंबावर ॲट्रॉसिटी दाखल होते आणि 10 तारखेला परत माजी आमदार शिरीष चौधरी म्हणून माजी आमदार आहेत आणि शेवटी त्या भगिनीनेच लेखी दिलं की मला कोणीच जातीवाचक बोललेलं नाही आणि ती फिर्याद सुद्धा तिने परत घेतली। पण बदनामी तर झाली, संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरण्याचं पाप केलं। पोलीस स्टेशनला बसवून बोलवायचं, 4-4 तास 6-6 तास बसवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत जायला सांगायचं, असा एक प्रकार सुरू आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे, माजी विधान परिषदेचे सदस्य आणि हल्लीचे विधानसभेचे सदस्य आमशादादा पाडवी हे सुद्धा पोलिसांच्या बरोबर हजर असताना अक्कलकुवा तालुक्यामध्ये पोलिसांचे पीआय तिथं असतानाही त्यांच्यावर खोटी फिर्याद एका भगिनीने दिली की विनयभंग केला यांनी, आणि ती पण रजिस्टर होते। म्हणजे एखाद्या वेळेला फिर्याद जर कोणी दिली तर तिची शहानिशा करायला पाहिजे, तपास करायला पाहिजे, पण फक्त तुमच्या विरुद्ध फिर्याद आली म्हणजे आम्हाला घ्यावीच लागेल ही एक भूमिका एलसीबीच्या पीआयची आहे। आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वांनाच वेठीस धरण्याचं पाप यांनी सुरू केलेलं आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आज योगायोगाने गृहराज्यमंत्री इथं आहेत, 26 जानेवारीच्या नंदुरबारच्या झेंडावंदनाला गृहराज्यमंत्रीच आदरणीय तिथं आले होते, त्यांना सुद्धा लोकांनी पूर्ण परिस्थिती त्या नंदुरबार जिल्ह्याची सांगितली आहे, त्यांना सुद्धा वस्तुस्थिती माहिती आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की एलसीबी पीआयची तात्काळ तुम्ही जर तिथून बदली केली तर नंदुरबार जिल्हा 90% शांत होऊन जाईल। आणि म्हणून या सगळ्या याच्यातून सस्पेंड जेव्हा होईल, कारण सस्पेंड केलं तरी बी कामावर घेतात, नंतर मग कशाला कटकट पाहिजे,
त्याच्यापेक्षा तात्काळ त्यांची इथून बदली करावी अशी मी मागणी करतो आणि माननीय गृहराज्यमंत्र्यांना विनंती करतो की आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे तर आपण नंदुरबार जिल्ह्याला न्याय द्यावा. धन्यवाद. माननीय गृहराज्यमंत्री. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चंद्रकांतजी रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यासंदर्भात ह्या लक्षवेधीच्या मार्फत जे काही संबंधित अधिकाऱ्यांच्या बाबतीत आणि इथे आक्षेप घेतलेले आहेत किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी जे प्रश्न इथे उपस्थित केलेत, जे काही ह्या प्रकरणाची त्यांनी मला माहिती जेव्हा मी 26 जानेवारीला तिकडे होतो त्यावेळेस त्यांनी मला याची कल्पना दिली होती. एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही निष्पक्षपणे झाली पाहिजे आणि कोणाहीवरती अन्याय होऊ नये या दृष्टीने तिथे पोलिसांनी कारवाई करावी अशी अर्थातच अपेक्षा आहे. आणि माजी आमदारांच्या कुटुंबियाने देखील त्यावेळेस माझी भेट घेतली होती. त्यांच्या आईंपासून ते अगदी त्यांच्या कुटुंबावरती सगळ्यांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनी त्याची सगळी सविस्तर माहिती ही त्यावेळेस मी घेतली होती आणि त्यावेळेस तिथल्या संबंधित SP देखील मी सूचना केल्या होत्या की ह्या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा आपण चौकशी करा. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे हे क्रॉस केसेस ह्या घेण्यात आलेल्या आहेत. क्रॉस केसेस म्हणजे दोन्ही पार्टींवरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील हा दाखल करण्यात आलेला आहे. एकंदरीत ॲट्रॉसिटी आता आपल्याला दाखल करून घ्यावी लागते, नंतर मग आपण त्याची चौकशी आपण करत असतो. एकंदरीत आपल्या ह्या मागणीनुसार सभापती महोदय ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणजे आयजींच्या मार्फत चौकशीचे आदेश हे आज मी देतोय. आणि जे आपली जे काही तिथे LCBचे PI आहेत त्या LCBच्या PIंच्या संदर्भात देखील माझ्यापर्यंत देखील अनेक लेखी तक्रारी आजपर्यंत आलेल्या आहेत आणि त्या दौऱ्यावरती असताना देखील त्या लेखी तक्रारी माझ्यापर्यंत आहेत. आणि माननीय आमदार मोदयांनी इथे जो प्रश्न उपस्थित केला आहे किंवा त्यांची जी मागणी आहे आपल्या मागणीनुसार त्यांची आयजींच्या मार्फत चौकशी करण्यात येईल आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तिथे अटॅच करण्यात येईल. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.